दिवशी वडवली, तिसऱ्या दिवशी कळंबोली आणि चौथ्या दिवशी अजून संघ कोणता जिंकला नाही आहे. त्यामुळे या चौथ्या दिवशी जो संघ जिंकेल त्याची एक चिठ्ठी आहे. पाचव्या दिवशी जो संघ जिंकणार आहे शेवटला त्याची एक चिठ्ठी आपण ठेवली आहे आणि यांच्या तिथे चिठ्ठ्या केल्या जातील. आणि उद्याच्या पहिल्या मॅचसाठी या चिठ्ठ्या आपण करतोय, कारण सुरुवातीला एक क्वालिफाय मॅच आपण खेळवणार आहोत आणि त्यानंतर संपूर्ण लॉट्सला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे आता इथे चिठ्ठ्या केल्या जातील. आजच्या आणि उद्याचा संघ टेन्शन घेऊ नका, कारण विनर टीमची आपण चिठ्ठी इथे ठेवली आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. दरम्यान पारितोषिक या ठिकाणी नक्कीच आलेलं आहे. गणेश नाना पालकर साहेब यांच्या नावाने शिशिर थत्ते साहेब यांच्याकडून 3 बॉल 3 सलगचे चौकार जर आले 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र दिलं जाईल. पारितोषिक त्यांनी जमा पण केलेलं आहे. 3 बॉल 3 चौकार मारा शिशिर थत्ते साहेब यांच्याकडून गणेश नाना पालकर साहेब यांच्या नावाने 1000चं पारितोषिक. आणि सुरुवात झाली पहिल्याच बॉलवर पहिला चौकार.
हॅलो, चला धन्यवाद. आणि सुरुवात झाली आहे सामन्याला, क्वार्टर फायनलच्या लढतीला. अगदी तुडुंब युद्ध मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतं. एका बाजूला पानशील आणि त्यांच्या विरोधात माळेगाव, एका बाजूला कर्जत तालुका आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला खालापूर तालुका पाहायला मिळतोय. अगदी 3 ओव्हरची मॅच आहे. त्यामुळे या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये अगदी जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न इथे फलंदाजी करणारा मालेगाव संघाचा मात्र असेल. कल्पेश कुरंगल्या गोलंदाज लेफ्ट आर्म. ओहो, समोर खेचलाय, जागेवरून दिलाय दणका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. दहा धावा धावफळक्यावरती. काय जबरदस्त खेळ स्ट्राईक एंड वरती बॅटर अमोल आपल्याला बघायला मिळतो आणि नॉन स्ट्राईक एंड वरती राजेंद्र भोईर. बॉल तयार आहे. ओ, प्रचंड वेगानं बॉल रिलीज केला. इकडे ही चांगली गोलंदाजी, कारण आउटसाइड ऑफ स्टंप बॉल इथे हाताळलाय. अपीलला या ठिकाणी एजला अपील मात्र केली होती. अपीलमध्ये भरपूर उत्साह होता, आत्मविश्वास थोडा कमी. त्यामुळे डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची इथे सांगतच झाली आहे. आणि 4 चेंडू 10 धावा धावफलक्यावरती. फाय 6 7 ग्रुप सर्वे सर्वा अध्यक्ष गणेश नाना पालकर आणि त्यांचा संपूर्ण स्क्वॉड यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. अगदी आपली स्पर्धा आहे आणि आपल्या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. सर्व ग्रुपला आमची विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. 5 6 7 ग्रुप, गणेश नाना पालकर, प्रोप्रायटर महालक्ष्मी डेव्हलपर्स, दमदार आणि दिलदार व्यक्तिमत्व. आणि आपण पाहता या गावातील एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत गणेश नाना पालकर. 5 6 7 ग्रुपचे अध्यक्ष आहेत. त्यांना विनंती आहे की यावं मंचावरती. आपलंही सहर्ष स्वागत. 16 धावा धावफळक्यावरती. दमदार फटका इथे मात्र बघायला मिळाला. 16 वरती संघ पोहोचलाय. हो, यावेळेस मात्र डॉट बॉल आलाय. त्यामुळे षटक मात्र एंड झालंय. आणि या षटकात या पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपलाय. आणि फलंदाजी करणारा यस माळेगाव संघ मात्र 16 धाव संख्येवरती पोहोचलाय. हा निखिल आंग्रे 100 रुपयाचं पारितोषिक पंचांना देण्यासाठी आतमध्ये गेलेत. पंचांचे बिग फॅन आहेत ते. 100 रुपये देण्यासाठी आतमध्ये गेलेत. पहा कॅमेरामॅन, थोडा इकडे फोकस करा. हा, ओके ओके. त्या स्पीडनं परत आले दादा. चला मॅच ऑन. दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि गोलंदाज जय वानखेले, एक जबरदस्त गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवरती. आणि स्ट्राईक एंड वरती राजेश. चांगला बॉल. हो, यावेळेस मात्र समोरून बाउन्स झालाय. मागच्या बाजूला बॉल अडवण्याचा प्रयत्न. एक सिंगल रन त्या चेंडूवरती मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र 17 वरती संघ मात्र पोहोचलाय. 17 धावा फळक्यावरती झालेत. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. 5 चेंडूंचा खेळ इथे मात्र बाकी आहे. किती धावा बनवल्या जातील ते पाहणं मात्र गरजेचं आहे. ऑन साइडला खेळलाय फटका टीप मध्ये अनिल. आणि फलंदाज इथे मात्र बाद झाला. पहिला धक्का मिळाला माळेगाव संघाला. ज्यांचा नुकता शुभागमन झालेला आहे सन्माननीय गणेश नाना पालकर, 5 6 7 ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष
आणि प्रोप्रायटर महालक्ष्मी डेव्हलपर्स आणि त्यांचा संपूर्ण स्क्वॉड, त्यांचा संपूर्ण ताफा, त्यांचे सगळे खंदेड समर्थक मात्र या व्यासपीठावरती आले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतो. मोस्ट वेलकम आहे नाना आपलं या स्पर्धेमध्ये. थँक्यू, धन्यवाद. गणेश नाना यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत राकेशजी चौधरी आणि प्रल्हादजी पालकर जे महालक्ष्मी वेनगा अंडर-20 संघाला मात्र पॅक करतायत, त्यांचंही शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. दोन चेंडू आणि 17 धावा धाव फलक्यावरती. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मात्र स्वप्नील इन झाला. ओरपिच बॉल एक्स्ट्रा कव्हर्स कडे खेळण्याचा प्रयत्न, रन्स मात्र एक सिंगल या बॉलवरती आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र 18 वरती पोहोचली आहे. 1.3 ओव्हरचा खेळ मात्र संपलाय. 18 धावा फलक्यावरती लागल्या धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र चालू आहे, माफ करा. सेकंड ओव्हर प्रगतीपथावरती गोलंदाज जय, 3 चेंडू झालेत, 18 धावा फलक्यावरती. क्वार्टर फायनलची ही लढत आहे. जयचा बॉल, हा पण ट्रॅक, हा पण जॅक केलाय. आडिलच्या वरून बॉल स्टँड अँड डिस्पॅच, षटकार. धन्यवाद. पंच किती झालेत बॉल? 5 का? ओके, थोडं चेक करूया. थोडी चुकी झाली होती स्कोरर मित्राकडून. 5 झालेत आणि या षटकाराला गणेश नाना पालकर यांच्याकडून मात्र 500चं पारितोषिक इथे जमा झालंय. एक बॉल बाकी आहे. तो बॉल आला असेल, नसेल तर दुसरा द्या. गणेश नाना पालकर यांच्या नावानं शिशिर थत्ते यांच्याकडून 3 बॉल 3 चौकार जर कोणत्याही खेळाडूंना मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नानांच्या नावाने हे पारितोषिक आहे. 2 बॉलला 2 षटकार जर फलंदाजांना मारले तर गणेश नाना पालकर यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. भरपूर पारितोषिक, दमदार आणि दिलदार व्यक्तिमत्व गणेश नाना यांच्या माध्यमातून या मॅच मध्ये मात्र लावण्यात आलेत. एक्स्ट्रा कव्हर थ्रू खेळण्याचा प्रयत्न झालाय. डीपमध्ये बॅकवर्ड पॉइंटच्या कडे बॉल चाललाय, तिथे मात्र एक सिंगल. 2 षटकाचा खेळ एंड झालाय आणि दुसऱ्या षटकानंतर फलंदाजी करणारा माळेगाव संघ मात्र पोहोचलाय. 1 विकेट गमावल्यानंतर 25-25 या धावसंख्येवरती.
एका हाताने कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र सीमारेषा पार आणि रन्स मिळतील 4 की 6. 6 म्हणजे षटकार. दिलं जाईल, हा षटकार आहे. 6. विकेट घेतला तर राजेश काटावले आणि रमेश कुरंगले यांच्याकडून 1000 आणि 6 मारला तर गणेश नाना यांच्याकडून 2000. ओ क्लीन बोल्ड विकेट, क्लीन बोल्ड. फलंदाज मात्र इथे बाद झाला, त्रिफला उद्ध्वस्त केली आहे. आता जर षटकार लगावला तर गणेश पालकर यांच्याकडून 1000चं पारितोषिक आहे. दोन्ही साईडने पैसे लावले जातात. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक इथे उपस्थित आहेत, त्यांचे विशेष कौतुक आम्ही करतो. एका संघाला प्रोत्साहन दिले जात नाहीये, तर क्रिकेट खेळ हा जिंकावा याच्यासाठी प्रयत्न इथे केला जातोय. वन मोर विकेटची संधी. ओहो, यावेळेस मात्र फलंदाज पार. सेकंड विकेट गॉन. विकेटला नाना यांच्याकडून आता हे 500चं पारितोषिक इथे जमा झालंय. 6 मारला तर 1000 गणेश नाना यांच्याकडून. आणि चेंडू अजूनही 3 बाकी आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. धावा झाल्या टोटल 31. बॉल तयार. यावेळेस मात्र सरळ पाटा ड्राईव्ह केला, फटक्या. सरळ पाटा मिस फिल्डिंग. हो, चौकार 4. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. नंबरचे ओनर, खासगी मालक आणि दमदार आणि दिलदार व्यक्तिमत्व आणि त्यांच्या समोर त्यांचा संपूर्ण स्क्वॉड, संपूर्ण ताफा आपण या स्पर्धेसाठी मात्र पाहिलाय. तर आपण स्क्रीन वरती बघू शकताय 576 नंबरचे खासगी मालक आणि ब्रँड सन्माननीय गणेश नाना पालकर यांना आपण स्क्रीन वरती बघतोय. चला, जास्त दुखापत झाली आहे काय पहा तिकडे.
पहा कोणाची तरी चावी, बाईकची चावी आम्हाला इथे मिळालेली आहे. होंडाची गाडी आहे, होंडा गाडीची चावी आहे. आय थिंक शाईनची असावी. कोणाची असेल तर आपण घेऊन जा. हॅलो, चला 2 चेंडू बाकी आहेत. मॅच ऑन करा. यस, एक चौकार आलाय आणि गणेश नाना पालकर यांच्या नावाने शिरीजी थद्दे यांच्याकडून, शिशिरजी थद्दे यांच्याकडून बॅक टू बॅक 3 चौकार आला. 1000चं पारितोषिक आहे. एक चौकार आला, अजून 2 आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक इथे दिला जाईल. परंतु 2 चेंडू बाकी आहेत. धाव फलकावरती 35 लागल्यात. फलंदाज थोडासा इंजर्ड झालाय, त्यामुळे आता कोणता फलंदाज येईल थोडं स्पीडअप करा, कारण 3 वाजलेत घड्याळात. अजून एक इनिंग मात्र संपूर्ण बाकी आहे. 2 बॉलवरती 2 विकेट जर गोलंदाजांनी मिळवल्या तर रमेशजी कुरंगले आणि राजेशजी कुरंगले यांच्याकडून, रमेशजी कुरंगले आणि राजेशजी काटावले यांच्याकडून 2000चं पारितोषिक आहे गोलंदाजाला. नयेश गोलंदाजीच्या मार्कवरती. अंतिमचं षटक आहे, स्लॉगोर हाणामारीचं षटक. परंतु आतापर्यंत 35 धावा मात्र इथे बनवल्या गेल्यात. त्यामुळे 2 चेंडू बाकी आहे. टार्गेट सेट केलं जाईल, परंतु किती धावा संख्येचं टार्गेट सेट होईल ते पाहणं देखील फार महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. चला थोडं स्पीडअप असू द्या. 2 6 बॅक टू बॅक आले तर तब्बल 4000चं पारितोषिक गणेश नाना यांच्याकडून. ओ, स्कूप करण्याचा प्रयत्न होता, रनआउटची संधी. ओ, फलंदाज बाद झाला. रनआउटची विकेट आहे, कारण एक शेवटचा बॉल आहे. एक चेंडू मात्र बाकी आहे. अगदी टार्गेट सेट करणारा हा चेंडू आहे, त्यामुळे किती धावसंख्येचं टार्गेट उभं राहील ते पाहणं तितकं महत्वाचं आहे. 36 झाल्यात आपण ना, माफ करा 35 झाल्यात. एक बॉल अंतिमचा आहे, कितीचं टार्गेट उभं होईल ते मात्र पाहायचंय. अंतिमचा बॉल पहिल्या इनिंग मधील. गोलंदाज तयार नयेश, राईट अमोर द विकेट. उडवण्याचा प्रयत्न, स्ट्रेट हिट, सरपाटा ड्राईव्ह केला टिपर खेळाडू. रन एक्स, डबलचा कॉल. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि ते पहिल्या इनिंगचा, पहिल्या सत्राचा खेळ मात्र संपलाय. फर्स्ट बॅटिंग करताना माळेगाव टीमनं मात्र 37 धावा बनवल्या, त्यांना 18 बॉल, आणि गावदेवी पानशेल टीमला मात्र 38 धावा संख्येची गरज.
आणि मॅच क्रमांक शेवटची आजच्या या चौथ्या रचनेमधील आपल्याला पाहायला मिळतीये. एका बाजूला आई गावदेवी पानशेल, दुसऱ्या बाजूला अनुश्री 11 काल भैरव मालेगाव या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच. पहिल्या बॉलवरती कसाही विकेट आला, गणेश नाना पालकर यांच्या नावाने शिशिर थत्ते साहेबांकडून 200 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. गणेश नाना पालकर साहेब स्वतः व्यासपीठावर आहेत. त्यांनी सांगितलं प्रत्येक बॉलवरती पारितोषिक लगावली जातील. गणेश नाना पालकर साहेबांकडून 3 बॉल 3 विकेट जरी मिळवल्या गेल्या तरी 4000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र ते देणार आहेत. जबरदस्त व्यक्तिमत्व, पारितोषिकांची बरसात. आजची चौथी रात्र, फायनल नाईट तो अभी बाकी आहे. उद्याची रात्र अंतिम रात्र आणि तेव्हा आणखीन पारितोषिकांची बरसात होईल यात मात्र शंका नाही आहे. गणेश नाना पालकर साहेबांनी समालोचकांना पारितोषिकं दिली, पंचांना पारितोषिकं दिली, खेळाडूंना पारितोषिकं दिली. त्यांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया. 3 बॉल 3 षटकार जर आले तर आदरणीय राजेशजी काठावले आणि रमेशजी कुरंगळे यांच्याकडून 500 म्हणजे 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र दिलं जाईल. पहिलाच बॉल वेगवान, एक्स्ट्रा स्पीड होती, बॅट मात्र वाऱ्याच्या वेगाने फिरली, कनेक्शन झालं नाही. शॉर्ट बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल जर मात्र यावेळेचा बॉल आणखीन एक चांगला चेंडू यॉर्कर लाईन वरती होता. आणखीन एक डॉट बॉल मात्र येतोय आणि 2 बॉल 2 डॉट डिलिव्हर केलेत गोलंदाज स्वप्नील यांनी आणि गणेश नाना पालकर साहेबांकडून 500 रुपये 2 डॉट बॉल साठी पण जमा झालेले आहेत. क्या बात आहे. नानांनी या स्पर्धेची शोभा अजून वाढवलेली आहे. आता प्रत्येक प्लेयर या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असेल प्रत्येक वर्षी, कारण त्यांना माहिती आहे की गणेश नाना पालकर साहेब आहेत म्हणजे पारितोषिकांची बरसात होईल. या बॉलला 6 मारला तर 1000. यॉर्क लाईन वरती बॉल होता, ऑन साइडला खेळलाय, अलॉंग द कार्पेटने बॉल चाललाय वायडिश लॉंगॉनकडे. एक धाव मात्र इथून नक्कीच मिळतीये. 3 बॉल 3 चौकार जरी आले तरी गणेश पालकर यांच्या नावाने शिशिर थत्ते साहेबांचे पण 1000 रुपये या ठिकाणी आहेत. अजून एक जर षटकार आला म्हणजे एक बॉल वरती एक षटकार जरी आला तरी पण गणेश नाना पालकर साहेबांकडून 1000. आज थांबायचं नाव घेत नाहीयेत, पारितोषिक बरसली गेली. ऑन साइडला बॉल आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आलाय मिड ऑनच्या दिशेने. टॉट चेंडू मात्र येतोय. 4 बॉलचा खेळ संपलाय आणि फक्त एकच धाव ही स्कोर कार्ड वरती. पाठलाग करायचं 38 धावींचा. 1 धावत झाली आहे, 37 ची गरज. उर्वरित चेंडू बाकी आहेत, अजूनही 14 चेंडू. ऑन साइडला खेळलाय बॉल वायडिश लॉंगॉनच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर प्रोटेक्शन होतं. एकच धाव मिळेल. शांत सुरुवात झाली आहे बॅटिंग टीमची. 5 चेंडू 2 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र जमवल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करावं लागेल, लढाई करावी लागेल, धावांची बरसात करावी लागेल, रफ अँड टफ फाईट द्यावी लागेल, तरच या मॅच मध्ये एंटरटेनमेंट येईल, तरच या मॅच मध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळू शकेल. एक षटकार जर या शेवटच्या बॉलवरती समीर यांच्या बॅटमधून आला तर गणेश नाना पालकर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. रात्री अर्ध्या रात्रीची वेळ, सगळ्या बँका बंद आहेत. गणेश नाना पाटील साहेबांचं एटीएम ऑलवेज ओपन. त्यांनी सांगितलंय 2000 आहेत, जर या ठिकाणी आला तर षटकार रोख पारितोषिक दिलं जाईल. आणि यावरचा बॉल पायांवरती आदळलाय. चांगला चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल असेल. डॉट बॉलच्या बरोबरीने पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र संपलाय. धावा झाल्यात त्या स्कोर कार्डवर 2 विदाउट लॉस.
नावाने 3 बॉल 3 चौकारांना 1000. यॉर्क लाईन वरती बॉल होता. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. विकेट किपर कडे बॉल चाललाय. डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त खेळ करताना अनुश्री 11 काल भैरव मालेगाव टीम पाहायला मिळतीये. आणि विकेट जरी आली तरी 1000 रुपयांचं पारितोषिक गणेश नाना पालकर. सरळ बॅटने बॉल चांगला स्ट्रोक आहे. वाडिश लॉंगऑफ कडे चेंडू वाटचाल करतोय. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या मात्र इथून पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा या स्कोर कार्ड वरती. एक्का दुक्का दिल्ली दुरुस्त नाही, दिल्ली दूर अस्त करवाएगा. आणि त्याच्यामुळे चौकार षटकारांची आतिषबाजी करणं गरजेचं. तर या मॅच मध्ये मजा येईल. या विकेट साठी पण 1000चं पारितोषिक. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये अपील केली होती. डॉट बॉल आलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. गणेश नाना पालकर साहेबांनी दोन्ही साइडने पारितोषिक लावलेली आहेत. गोलंदाजाला पण विकेटला 1000 आणि अनिल यांना 2 बॉल 2 षटकारांसाठी 3000. पुढे सरसावलेत. पारितोषिक खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी लगावली जातात, पण खेळाडूंकडून तसा खेळ पाहायला मिळत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र आलाय. आता चौकार जरी आला अनिल यांच्या बॅटमधून या बॉलवरती तरी गणेश नाना पालकर साहेब यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आखो टप्प्याचा बॉल आहे. अवांतर आहे. वाईड लाईनच्या बाहेरून मात्र हा चेंडू गेला आहे. पंचांनी सांगितलंय हवाई बॉल. आणि पंचांच्या या इशाऱ्यासाठी 500 रुपये दिलेले आहेत गणेश नाना पालकर साहेबांनी. क्या बात आहे. पैसा वसूल. पुढे सरसावल्यात आणि बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार योजेट. धावा मात्र धावफलकावरती 11 आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मॅच मध्ये आणखीन एकदा ट्विस्ट निर्माण केलं जाईल का? पुढे सरसावल्यात आणि आणखीन एक बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिल मैदानाच्या आतमध्ये बरसत असताना ठोकलाय दमदार षटकार. हजार म्हणजे 2000 रुपयांचं पारितोषिक असेल जर आणखीन एक षटकार या ठिकाणी आला. आणि गणेश पालकर साहेब यांच्याकडून पण 2000 रुपयांचं पारितोषिक असेल जर आणखीन एक षटकार अनिल यांनी मारला आणि जर हॅट्रिक पूर्ण केली तर. आणि 1000 रुपयांचं पारितोषिक असेल शिशिर थत्ते साहेबांकडून गणेश पालकर यांच्या नावाने 3 बॉल 3 चौकार जर या ठिकाणी आले
₹1000 पारितोषिक. खरं तर ही मॅच क्रिकेटची नाही पारितोषिकांचीच आहे की काय असं आता वाटायला लागलेलं आहे. 6 बॉल आणि विजयासाठी 21 धावांची गरज असेल. हो सरळ बॅटने उडवलाय समीर मैदानाच्या बाहेर. गणेश नाना पालकर साहेबांचे 500 आलाय षटकार. पंधरा धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये मात्र असेल. 5 चेंडू 15 धावा. आणखी एक आलाय का? हो चाललाय बॉल. रा 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 खतरनाक षटकार. कडून या षटकाराला पण ₹500 पारितोषिक त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. अजून एक षटकार जर समीर यांच्या बॅट मधून आला तर पंकज कर्डूक मयूर कर्डूक यांची 1000 आणि गणेश नाना पालकर साहेब यांचे 3000. टोटल ₹4000 जिंकण्याची संधी आहे. एक षटकार फक्त मारायचा आहे. इकडे राजेश काठावले आमचे रमेश कुरंगडे आता खुश झालेले आहेत आणि गणेश पालकर यांच्या नावाने पण शिशिर थत्ते साहेबांकडून पण ₹1000 पारितोषिक या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅच मध्ये युटर्न आलाय. 4 चेंडू आणि विजयासाठी मात्र 9 धावांची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. राजेंद्र भोईर यांच्यावरती आक्रमण. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हिरो ते आहेत आणि त्यांच्यावरती मात्र हे आक्रमण चढवलं जात आहे. 4 बॉल बाकी आहेत. विजयासाठी मात्र 9 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार पंचांच्या लेफ्ट हँड साइडने. आणखी एक बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर चेंडू खाली आणि पकडलाय झेल. या विकेट साठी पण गणेश नाना पालकर साहेबांचे 500. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. विकेट या ठिकाणी मिळवली गेली आहे. 3 बॉल 9 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. नवीन फलंदाज दाखल झालेत ऑन स्ट्राईक हेड वरती. जय यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या टीमला मिळून देतील का विजय? खेळाडू जय इनाट क्रमांक 3. चेंडू बाकी आहेत 3. 9 धावांची गरज. गणेश नाना पालकर साहेबांनी पारितोषिकांची बरसात केलेली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडूवरती पारितोषिक हे फक्त एकच व्यक्ती करू शकतो, गणेश नाना पालकर, आणि त्यांनी करून दाखवलेलं आहे. प्रत्येक चेंडूवरती पारितोषिक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. 9 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये मात्र असेल. काय घडेल मॅच मध्ये? काटेकी टक्कर. एका ट्रॉफीचा मानकरी कोणता संघ होणार? बॅकफुटला गेलेत. ड्राईव्हचा फटका आहे ऑफ साइडला. डीप मध्ये फिल्डर. एकच धाव मिळेल. आता 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. 2 बॉल 2 षटकार ऑलरेडी मारलेले आहेत अनिल यांनी आणि आणखी एक षटकार आला
तो पंकज कर्णुक आणि मयूर कर्णुक यांचे 1,000 असे 2,000 आणि गणेश नाना पालकर साहेब यांचे 2,000 म्हणजे 4,000 रुपयांचं पारितोषिक जिंकण्याची संधी आहे जर षटकार आला तर. 2 चेंडू आणि विजयासाठी 8 धावेंची गरज. कोण बनवणार धावा 8 आणि कोण लावणार कोणाची वाट बघणं गरजेचं आहे. 2 मध्ये करायचे आहेत 8. यावेळेस बॉल पायांवरती आदळलाय आणि पंचांनी सांगितलंय ओ युटी लेग बिफोर विकेट आउट. मी पाटीलच फक्त नाचू शकते आणि तिलाच पारितोषिक मिळू शकतात. इकडे माधव ठाकरे सरांकडे बघा. जबरदस्त डान्स त्यांनी केलेला आहे. 1 चेंडू आणि विजयासाठी 8 धावेंची गरज. मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला आता पाहायला मिळतेय गणेश नाना पालकर साहेबांनी 500 रुपये दिलेले आहेत. ते म्हणजे महादेव ठाकरे सरांना या नृत्यासाठी. 1 चेंडू आणि विजयासाठी 8 धावेंची गरज आहे. गोलंदाज तयार. ऑन साइड ला बॉल आणि सामना जिंकला. सुपर 5 मध्ये प्रवेश मिळवलाय अनुश्री 11 कालभैरव मालेगाव. थँक्यू डीजे ऑपरेटर. क्वालिफाय झालेला आहे तो म्हणजे अनुश्री 11 कालभैरव मालेगाव संघ. भरपूर साऱ्या शुभेच्छा. अमित तुपे साहेबांनी या टीमला पुरस्कृत केलं होतं आणि त्यांनी मात्र ही मॅच जिंकलेली आहे.